कांदा प्रश्नावरून अमोल कोल्हेंनी सुद्धा कवितेतून मोदींवर टीका केली आहे। कांदा उपटणाऱ्या हातांचं ठरलंय, यंदा कांद्याचं फूल उखडून टाकायचंय, अशी घणाघाती टीका अमोल कोल्हेंनी केली आहे। दरम्यान त्यांची ही कविता सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे। येताना काही रस्त्याना झेंडे दिसले, झेंड्यावरचं कमळ दिसलं, पण झेंड्यावरचं कमळ कोमेजलेलं होतं, कांद्याच्या चिखलात रुतलं होतं। कांद्याबरोबर स्वप्न होती, कांद्याबरोबर भावना होती, कांद्याबरोबर मेहनत होती, पण तुमच्या निर्यात बंदीच्या निर्णयानं आमचं गणित फसलं होतं। तुमच्या चुकीच्या धोरणापायी आमचं नशीब बसलं होतं। तुम्ही शेतकऱ्यांना दांबून ठेवून आमचा आवाज दाबणार नाही। कमानीवरचं नाव झाकलं तरी पवार साहेबांचं काळजावरचं नाव पुसणार नाही। म्हणूनच कांदा उपटणाऱ्या हातांचं ठरलंय, यंदा कमळाचं फूल उखडून फेकायचंय आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाला दिमाखानं संसदेत पाठवायचंय, दिमाखानं संसदेत पाठवायचंय।